नमस्कार. फूड क्वीन मेघामध्ये आज आपण आंब्याची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आंबा वडी बनवण्यासाठी कुठलाही पिकलेला आंबा ज्याचा चांगला पल्प निघेल असा घेऊ शकता. पल्प बनवताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. पल्प बनवण्यासाठी आंबा स्वच्छ धुवून साले काढून त्याचा गर मिक्सरमधून वाटून काढला की पल्प तयार होतो. या ठिकाणी नॉनस्टिक पॅन घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचा आहे. आता आंब्याचा पल्प पॅन मध्ये टाकून घ्यायचा आहे. 2 वाटी हापूस आंब्याचा पल्प घेतलेला आहे. सुरुवातीला हाय फ्लेम वरतीच ठेवायचा आहे. आंब्याचा पल्प हा सतत हलवत राहायचा आहे. हाय फ्लेम वरतीच हा पल्प शिजून घ्यायचा आहे. शिजवून पल्प अर्धा करून घ्यायचा आहे. म्हणजे 2 वाटीचा 1 वाटी पल्प तयार होईल. आता ह्या 1 वाटी पल्प साठी 1 वाटी साखर सुरुवातीला लागते. पल्प सतत हलवत राहायचं आहे. वडी बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे, जेणेकरून वडीचं मिश्रण जास्त वाया जात नाही. ह्या प्रमाणात जर वडी बनवली तर ती मऊ आणि पातळ वड्या तयार होतील. या ठिकाणी 10 ते 12 मिनिटे झाली आहेत. गॅस मीडियम केलेला आहे. रस घट्ट झाला आहे. साधारणतः 2 वाटीचा 1 वाटी रस तयार झालेला आहे. हे बघा, रस हा पॅन पण सोडत आहे. असं एकत्र मिळून येत आहे. ह्या स्टेजला या ठिकाणी 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे. साखर पल्प मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. साखर घातल्यामुळे पल्प पातळ होतो. घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे. पॅन पासून हा पल्प सुटू लागला आहे. अजूनही थोडा वेळ हा पल्प शिजून घ्यायचा आहे. एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण नेक्स्ट प्रोसेस करणार आहोत. सुरुवातीपासून आतापर्यंत 20 मिनिटे झालेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. पल्प गरम असल्यामुळे पॅनमध्येच हलवून घ्यायचा आहे. गॅस बंद झाल्यावरही 5 मिनिटे हा पल्प सतत हलवत राहायचा आहे. आता तूप लावलेल्या ताटामध्ये हा पल्प काढून घ्यायचा आहे आणि परत 5 मिनिटं हलवून घ्यायचा आहे. हा पल्प अजूनही गरम आहे.
पूर्ण थंड होईपर्यंत व्यवस्थित आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. हे बघा, या ठिकाणी हा पल्प बऱ्यापैकी थंड झालेला आहे. ह्या स्टेजला 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे आणि लागेल तशी थोडी थोडी घालून मिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण गोळा तयार होण्यासाठी कधी 1 वाटी तर कधी 1 वाटीपेक्षाही कमी पिठी साखर लागू शकते. व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. पिठी साखर ही रसामध्ये पूर्णपणे एकजीव झालेली पाहिजे. जसजशी लागेल तसतशी थोडी थोडी पिठी साखर ॲड करत जायची आहे आणि ह्याचा गोळा बनवायचा आहे. म्हणजेच 2 वाटी पल्पसाठी 1 वाटी पिठी साखर आणि 1 वाटी साखर असं हे प्रमाण या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. हे पहा, या ठिकाणी गोळा तयार होत आहे. हाताला तूप लावून कणकेचा गोळा जसा असतो तसा गोळा करून घ्यायचा आहे. आंबावडीचा गोळा तयार झालेला आहे. तो तूप लावलेल्या ताटामध्ये थापून लाटून घ्यायचा. लाटण्याला सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजेच वडीचं मिश्रण हे लाटण्याला चिटकत नाही. व्यवस्थित छान लाटून घ्यायची आहे. ही वडी फ्रीजमध्ये 2 महिने टिकते आणि बाहेर साधारणतः 1 महिना व्यवस्थित राहते. लाटून झालं की 2 तास फॅन खाली ठेवायचं आहे. 2 तासानंतर चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा, आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत. कट करून झाल्यावरही एखादा तास हे फॅन खाली ठेवायचं आहे. तुम्हीही अशीच आंबावडी बनवा आणि मला तुमचे अनुभव कळवा. तर मग अशाच एका नवीन रेसिपीसह परत भेटू. तोपर्यंत खात रहा, मजेत रहा.